नमस्कार. स्वागत आहे सगळ्यांचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर हा आहे पसारा. एखादं बाळ झाल्याच्यानंतर हा पसारा कॉमन आहे. आणि ही माझी कृष्णाली, जी सकाळी उठली, पोटभर जेवली आणि टीव्हीला कार्टून बघत बसली आणि खेळत होती, मजा घेत होती. त्याच्यानंतर मी माझी सगळी कामं आवरली आणि तिला मालिश करायला घेतली. तिला अंघोळ घालत होते, मालिश करत होते. मालिशबद्दल एक बोलायचं म्हटलं तर मी 2 प्रकारचे तेल वापरते मालिशसाठी. एक तिळाचं तेल आहे, जे नाकात कानात घालता येतं, जे डोळ्यामध्ये गेलं तरी चालतं. आणि दुसरं आहे मोहरीचं तेल. या मोहरीचं तेल खूप उपयुक्त असतं. त्याने सर्दी वगैरे होत नाही सहसा लहान बाळाला. बाकी शरीराला त्यांनी टाळगू वगैरे त्यांनी भरायची. आणि तेल मालिश म्हणजे जुन्या बायका कशा मालिश एकदम ताणून ओढून करतात. खरं तर तशी मालिश करू नये लहान बाळाला. मालिश म्हणजे थोडक्यात डॉक्टरचं म्हणणं असं असतं की तुम्ही तेल हे मॉइश्चरायझर म्हणून यूज करा. तेल हे सगळ्यात बेस्ट असतं मॉइश्चरायझर लहान बाळाला. तुम्ही जास्त ओढून ताणून बाळाची मालिश कधीच करू नका. त्यामुळे फक्त सॉफ्टली मालिश करते मी. आणि कृष्णाईला पायाची मसाज खूप आवडते, व्यायाम खूप आवडतो. हाताचा व्यायाम, पायाचा व्यायाम. म्हणजे ती मागची पाठीची मालिश खरं तर करून देतच नाही जास्त. सरळ मान वाकडी करून बघत असते. डोक्याला मालिश करायला जमतच नाही. मालिश करता करता एक विचार आला डोक्यात की आई झाल्याच्या नंतर सगळं आयुष्य मुलाभोवतीच असतं. त्याच्यानंतर आंघोळ. सुरुवातीला खूप रडायची आंघोळीसाठी, आता नाही रडत. आता गुडघेल झाली आहे. तुम्हाला जर ह्याचा डिटेलमध्ये व्हिडिओ हवा असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. मी डिटेलमध्ये व्हिडिओ करू शकते. आणि कृष्णालीला कृष्णाली जन्मल्यापासून मीच तिला आंघोळ घालते, मालिश मीच करते. आणि एक विशेष आहे, मी आंघोळ घालताना तिला हा जो साबण आहे सेटाफिलचा साबण आहे, त्याची मी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते. तो साबणाचं म्हणजे बाळाच्या अंगाला कितीही तेल असून द्या, तुम्ही एकदा जरी लावला ना साबण तरी तेल सगळं निघून जाणार. आणि मेन म्हणजे बाळाचे डोळे झोंबत नाहीत. उपयुक्त आहे खूप, म्हणजे खूप फायदेशीर आहे. मला तर हा खूप आवडला. मी तिला जन्मल्यापासून हाच साबण यूज करते आणि मी नक्कीच रेकमेंड करेल हा साबण सगळ्यांनी यूज करावा. बाळाचा चेहरा एकदम खूप काळजी घेऊन धुवावा. ती जास्त घाई नाही करायची. कृष्णालीची आंघोळ झाली की आता ती झोपेल, मी माझी कामं उरकून घेईल, थोडासा आराम करेल. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. माझा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच सांगा. ओके, बाय बाय.